खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। चिकोडी तालुक्यात महापुराच्या भीतीने शेतकरी हवालदिल। 15 दिवसापासून पिके पाण्याखाली, त्वरित पीक नुकसान मदत जाहीर करावी। जुलैच्या 21 तारखेपासून काळंबवाडी व राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने चिकोडी तालुक्यातील नद्यांना महापुराचा फटका बसलाय। गेल्या 15 दिवसापासून दूधगंगा नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याखाली तालुक्यातील ऊस, सोयाबीन, उडीद, भुईमूग, हिरवळीची खते पाण्याखाली गेले आहेत। सर्वच पिके कुजून गेल्याने कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाले। महागडी खत देऊन हातातोंडावर आलेली ऊसासारखी नगदी पीक 2 आठवडे पुराच्या पाण्यात असल्याने शेतकऱ्यांचं कंबरच मोडलंय। बँकांमधून कर्ज कशी भागवायची हा प्रश्न आवासून उभा आहे। कर्नाटक शासनाने बुडालेल्या पिकांचा तातडीने सर्वे करून नुकसान भरपाई त्वरित जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गात होतीये। आज 5 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, कागवाड आणि चिकोडी तालुक्यातील महापूर बाधित क्षेत्र आणि काळजी केंद्र पाहणी दौरा होता। गोकाक, जुगुळ, मांजरी पूल एवढेच महापूर पाहणी करणार होते। मुख्यमंत्र्यांनी केवळ चिकोडी, मांजरी, कागवाड, जुगुळ, गोकाक पाहणी सोबत सदलगा, मलिकवाड, एकसंबा, बेडक्याळ, बोरगाव, जनवाड, शमनेवाडी, भोज, कारदगा आदी गावातील ऊस उत्पादकांना जबर फटका बसला आहे। त्यांची पाहणी करणं गरजेचं होतं। जुगुळ, मांजरी बरोबरच किंबहुना महापुराचा त्यापेक्षाही जास्त फटका या गावांना बसलाय हेही लक्षात आलं असतं अशी चर्चा सदलगा परिसरातील शेतकऱ्यात होतीये। महानकरी न्यूजसाठी तात्यासाहेब कदम, सदलगा। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।